सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये आहोत आणि आपण पुरुषोत्तम योग हा अध्याय बघतो आहोत. या अध्यायाच्या आपण हळूहळू शेवटाला येत आहोत. मागच्या वेळेस आपण 16वा श्लोक बघत होतो आणि 16व्या श्लोकामधलं माऊलींनी जे त्याचं निरूपण केलंय त्याची आपण 518व्या ओळीपर्यंत आलो होतो. तर आता आपण त्याच्या पुढची जी 519वी ओवी आहे ती पाहूया आपण. आणि याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला जे कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला की शर आणि अक्षर असे दोन पुरुष असतात आणि तिसरा असतो उत्तम पुरुष. तर शर आणि अक्षर या दोन पुरुषांचं आपल्याला माऊलींनी वर्णन केलं. शर म्हणजे जो देहामध्ये राहून जीवात्मा ज्याला आपण म्हणतो तो काम करणार. अक्षर म्हणजे जो अज्ञान शर पण नाही आणि उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा पण नाही, यांच्यामध्ये जो असतो तो अक्षर पुरुष असतो. अक्षर पुरुषाबद्दल माऊली आपल्याला सांगत होते आणि ते सांगता सांगता आपण प्रवचन थांबवलं होतं. आता आपण पुढे पाहूया. ते म्हणतात, माऊली असं म्हणतात, आता हे वर्णन पुढे खाली फांद्या असलेल्या या संसार रूपी वृक्षाचे जे मूळ सांगितले तेच अक्षर पुरुषाचे स्वरूप आहे. त्याला पुरुष काय म्हणतात याचे कारण स्वरूपाने परिपूर्ण आहे. आणखीन म्हणजे मायारूपी पुरामध्ये शयन करतो त्या कारणाने त्याला पुरुष असे म्हणतात. तर पूर्वी जे आपण उलट्या वृक्षाचं संसार वृक्षाचं जे आपण वर्णन ऐकलं होतं म्हणजे काल्पनिक आहे तो उलटा वृक्ष, खाली फांद्या आणि वर मुळे. तर मुळं जिथे संपतात म्हणजे त्याची मधली जी अवस्था आहे त्या अक्षर पुरुषाचं रूप आहे. म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे काय, अज्ञान अवस्था. म्हणजे आत्मा जो आहे तो एक परमात्मा अवस्थेत बघितला तो शुद्ध आणि उत्तम पुरुष आहे आणि तो देहात पण आलेला नाहीये, म्हणजे जीवामध्ये आलेला नाही, जन्म घेतलेला नाही आत्म्याने देहाच्या माध्यमातून. आणि ती जी मधली अवस्था त्याला अक्षर पुरुष म्हणतात. शरपुरुष का म्हणतात, जो देहात आले, कारण तो काही दिवसांनी देह सोडून जातो म्हणून त्याला शरपुरुष म्हणतात. हा जो अक्षर पुरुष म्हणजे आपण मागे पाहिलं की तो कसा आपण अनुभवतो की जागृत अवस्थेमध्ये आपल्याला कळत असतं हे मी काम करतो ते काम करतो, पण तो देह नसून देहाच्या आतमध्ये असलेला शरपुरुष म्हणजे आत्मा असतो. आणि अक्षर पुरुष म्हणजे काय की आपण जागृत अवस्थेमध्ये पण नाही आणि स्वप्न अवस्थेमध्ये पण, झोपल्यावरची स्वप्न ती पण गाढ निद्रेची जी अवस्था आहे हिच्यामध्ये आपण मूळ अवस्थेला पण गेलेलो नाही, स्वप्न अवस्थेमध्ये पण जागृत अवस्थेमध्ये ती जी गाढ निद्रेची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये जे आत्म्याचं काम आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. हा जो अक्षर पुरुष आहे याचं त्यांनी सविस्तराने वर्णन केलंय. त्याला पुरुष का म्हणतात का, तर तो मूळ आत्मा आहे, तो मूळ आत्मा आहे म्हणजेच परमात्मा आहे, पण तो त्याला स्वतःला अज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यावेळी तो अज्ञानात राहतो आहे म्हणून त्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. ते काय पुढे म्हणतात, आणि विकारांची एरजा हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही ती सुषुप्ती म्हणजे हा अक्षर पुरुष आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये बरेच विकार येतात, चांगले वाईट, काही गोष्टींचा लोभ मोह माया मत्सर, चांगल्या वासना वाईट वासना, हे तर आपण जाणतोच. स्वप्नामध्ये पण आपल्याला त्या घेरून असतात, आपल्याला वाईट चांगले सगळे स्वप्न पडतात. पण सुषुप्ती ही जी अवस्था म्हणजे गाढ निद्रा, स्वप्न पण नाही, कारण आपण झोपतो ना तर काही काळ गाढ निद्रा असते आणि मग परत स्वप्नाची एक अवस्था, परत गाढ निद्रा, परत स्वप्नाची, असे चक्कर चालू असतं. फार कमी लोक असतात की त्यांना स्वप्न पडत, पण ही जी सुषुप्ती अवस्था आहे गाढ निद्रेची अवस्था, या अवस्थेला म्हणतात अक्षर पुरुषाची अवस्था. बऱ्याच वेळा बघा आपण झोपलो तर गाढ झोपलेली, स्वप्न पडलेलं नाही काही नाही, कोणीतरी आपल्याला उठवतं, आपण जागे होतो एकदम दचकून जागे होतो, स्वप्नात पण नाही. आपण म्हणतो काय गाढ झोप, पण तुला तर कळलंच नव्हतं तू झोपलेलं, मग झोपला कोण होता, तो आत्मा जो असतो अक्षर पुरुष तो झोप घेत असतो. कळालं का तुम्हाला, अनुभव कोण घेत आहे, पण तुमच्या देहाला कळत, मग अनुभव कोणी घेतला गाढ झोपायचा, तर त्यांनी घेतलेला असतो. तर ही जी सुषुप्ती अवस्था याच्यामध्ये विकार कळत नाही माणसाला, काही स्वप्न पडत नाही, जागृत पण नसतो आपण, त्याला विकाराची जी एराजार असते ती नसते, पण त्याला त्याचं खरं ज्ञान प्राप्त झालेलं असतं का की तो परमात्मा आहे, परमश्रेष्ठ नाही, त्याच्या अजून मागे ती अवस्था आहे, परमात्म्याची जी अवस्था ती त्याच्या मागे. या मधल्या अवस्थेला
अक्षर पुरुष म्हणतात. स माऊलींनी मागच्या वेळेस आपण पाहिलं प्रवचना की त्यांनी एक उदाहरण दिलं, माती, कोरडी माती हे शर पुरुष, ओली माती केलेली म्हणजे अक्षर पुरुष, म्हणजे काहीच नाही, ही पण अवस्था, मडक्याची पण आणि मडकं म्हणजे उत्तम पुरुष, अशा 3 अवस्था त्यांनी आपल्याला सांगितल्या होत्या. तसे मधली अवस्था आहे. पुढे ते म्हणता या म्हणून याला नाश नाही, हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्या उपायाने कधीच नाश पावतो. हा जो पुरुष आहे अक्षर पुरुष, याची ती अवस्था कशी जाईल तर ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जाणार नाही. ज्ञान कसं प्राप्त होईल ते तुम्हाला माहिती आहे, साधना केल्याने प्राप्त होईल. आणि मोहविकारातून बाहेर पाडलं तर साधना पुढे 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 लवकर जाईल आणि आपण त्या ज्ञानप्राप्तीच्या अवस्थेला जाऊ. पुढे माऊली म्हणतात, एवढ्याच करता उपनिषदात वेदांताने हा अक्षर अशी मोठी प्रसिद्धी केली. याप्रमाणे जीवात्मा आणि कार्यरूप विश्व या दोन्हींचे कारण आहे. मायेचे कल्पित संबंध हेच ज्याचे लक्षण, तेच चैतन्य अक्षर पुरुष आहे. म्हणजे उपनिषदामध्ये वेदांनी काय सांगितलं आहे की अक्षर पुरुष कसाही अज्ञान अवस्था आहे, इकडची पण नाही तिकडची पण नाही, पण त्याच्यावर मात करायचं म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घ्यायला पाहिजे असं ते सांगितलं. आणि हे ज्ञानप्राप्तीमध्ये अडचण काय आहे तर मायेने जे आपल्या भोवती बंधनं निर्माण केलेली आहे त्या बंधनामुळे आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो. मग चैतन्याला इथे अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण, पुढचा श्लोक घेऊया, 17वा श्लोक घेऊया. आता जरी तुम्हाला थोडं समजायला आवड गेलं असेल ना, सतत चिंतन मनन केलं ना की हळूहळू ते समजायला लागेल. एखादी गोष्ट असते बघा, अवघड असते गणिताचा एखादा पेपर, एखादं प्रमेय अवघड असतं, 2-4 वेळा नीट समजून घेतलं मग ते समजतं, त्याच्यावर प्रॅक्टिस केली मग ते चांगलं स्मरणात राहतं. तसं हे हळूहळू आपल्या स्मरणामध्ये राहत असतं. पुढे ते काय म्हणतात 17व्या श्लोकामध्ये, हा शर आणि अक्षर पुरुषाहून वेगळा त्याला परमात्मा असे म्हणतात, तो त्रैलोक्यातच प्रवेश करून त्यास धारण करतो व जो निर्विकार असा उत्तम पुरुष. आता शर पुरुष पाहिला, अक्षर पुरुष पाहिला, या दोघांहून वेगळा कोण आहे? परमात्मा. त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे. तो या दोघांहून वेगळा आहे. तो कसा आहे? तो त्याने त्रैलोक्यच धारण केलंय, सारी सृष्टी त्यांनी धारण केलेली आहे. आणि तो पहिला जो श्लोक आहे, पहिल्या आपल्या ह्याच्या श्लोकाची जी पहिली ओवी आहे या श्लोकाची, त्याच्यामध्ये मौल्य तर लोकांमध्ये ब्रह्मज्ञानाच्या जागृती आणि स्वप्न 2 अवस्था आहेत, त्यापुढे गाढ निद्रेत लय पावतात. म्हणजे आता उत्तम पुरुषाचं ज्ञान कसं होतं, पूर्वी पण आपण पाहिलं, माऊली परत एकदा सांगतात आपल्याला की जे सारे लोक आहेत त्यांच्यामध्ये ब्रह्मज्ञान असतं, जी जागृतीची अवस्था असते, पण सृष्टीलाच समजून. दुसरं म्हणजे काय असतं की स्वप्न अवस्था. दोन्ही अवस्था कुठे लय पावतात? गाढ निद्रेमध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये लय पावतात. पुढे काय होतं ते आपण जरा ब्रेक संपल्यावरती पाहूया. ठीक आहे. आता माऊली पुढे म्हणतात, ते अज्ञान स्वरूप ज्ञानात बुडून गेल्यावर आणि त्या ज्ञानाने आपले तोंड मागे फिरवल्यावर जसे लाकडे जळून अग्नी स्वतः विराम पावतो, थोडक्यात ते बीजरूप मूल अज्ञान सद्गुरु मुखातून तत्वमसी महावाक्य आणि परब्रह्माकार वृत्ती ज्ञानात बुडेले असताना त्या अंतःकरण वृत्ती ज्ञानाने आत्मस्वरूपाचे अज्ञान निवृत्त करून स्वतःला कीर्तिमुखत्व प्राप्त करून घेतल्यावर ज्याप्रमाणे लाकडे जळून अग्नी आपल्या मूळ स्वरूपात विराम पावतो, त्याप्रमाणे वृत्ती ज्ञानाने अज्ञान नष्ट केले आणि आपणही साधकाच्या हाती ब्रह्मवस्तू देऊन निघून गेले. ते वृत्ती ज्ञानातून किंवा साधनीभूत ज्ञानापासून जे प्राप्ती स्वरूप ज्ञान उरले. आता थोडं अवघड वाक्य रचना आहे, मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो. इथे माऊलींना काय सांगायचं आहे ते काय म्हणतात, या ज्या आपण शर, अक्षर आणि उत्तम पुरुष पाहिला, आता उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा, याची जर प्राप्ती करायची असेल तर काय करायला लागतं माणसाला? त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे आपल्याला गुरु करायला लागतो. गुरु कसा भेटतो ते तर आपल्याला माहित आहे की आपल्या हृदयामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली आणि आपण स्तोत्र म्हणतोय, मंत्र म्हणतोय, सतत देवाचा धावा करतोय, अशी जेव्हा आपली निर्णायक अवस्था येते त्यावेळी गुरुकडून आपल्याला निरोप येतो त्यांच्या शिष्यामार्फत, ते गुरु स्वतः भेटायला येतात, घेतात, किंवा कोणीतरी आपल्याला गुरुंकडे घेऊन जातं आणि मग आपल्याला त्यांच्या काही वाक्यामध्ये आपल्याला प्रचिती येते की अरे हेच माझे गुरु आहेत. आणि मग गुरु शिष्याचा स्वीकार करतात, दीक्षा देतात. आता गुरु
त्यांच्या उपदेशामध्ये बरंच काही सांगत असतात. त्यातले जी 4 प्रसिद्ध महावाक्य ज्याला वेदांमध्ये म्हटली आहे, त्यातलं एक वाक्य तत्वमसी. तत्वमसीचा लॉंग फॉर्म काय? तत तव असी. हे तत म्हणजे तो जो दिसतो तो परमात्मा, तव असी म्हणजे तो जो परमात्मा तूच आहे, तो परमात्मा तूच आहे. हे एक ब्रह्मवाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म, एक ब्रह्मवाक्य आहे. तत्वमसी जे आपल्या आश्रमाचं बोधचिन्ह आहे, बोधवाक्य आहे, तर तो परमात्मा तूच आहे. म्हणजे ते कसं कळणार आपल्याला? तो परमात्मा म्हणजे आत्मा जो आपल्यामध्ये, तो आत्मा हाच परमात्मा आहे. त्या आत्म्याची प्राप्ती करून घे, त्याचं खरं स्वरूप तू जाणून घे. तो तू नुसता देहाभोवती लपटू नको, देहातून बाहेर. मग आता असं करायचं असेल म्हणजे काय करायला लागतं? तर गुरूंनी जे महावाक्य सांगितली त्याच्यावर चिंतन, मनन, साधना हे केलं आणि दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या समोर प्रलोभन उभी राहत आहेत, ती प्रलोभनातून आपण बाहेर पडलो की मग हळूहळू आपलं मन हे अभ्यासात रमून अभ्यास वाढत जातो आणि परमेश्वराच्या अनुभूती येतात. आणि मग याच्यामधले जे मैलाचे दगड आहेत साधनेमध्ये, ते एक एक आपल्याला अनुभव लागतात. जसं सुगंध येणे आहे, ध्यानामध्ये देवांची दर्शनं होणं आहे, किंवा आकाशामध्ये भरारी मारणं आहे, किंवा सूक्ष्म देहाने प्रवास करणं आहे. तर शरीर इतकं जड होतं, इतकं जड, जसं काही साऱ्या पृथ्वीचं वजन आपल्यामध्ये आलं. अशा विविध प्रकारचे आपल्याला अनुभूती येतात. आणि टप्प्याटप्प्यामध्ये गुरुची निष्ठा आपण कायम ठेवली की साधना वाढत वाढत जाते. आणि एके दिवशी काय होतं की कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सगळ्या चक्रांचा भेदन करून इथे येते. आणि तिथे आल्यावरती आपल्याला ब्रह्मज्ञान हे प्राप्त होतं. तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञान देखील निघून जातं, असं इथे माऊली म्हणतात. आणि उरतं ते परब्रह्म म्हणजे म्हणजे तो परमात्माच आहे. तो माणूस ज्याला ते प्राप्त झालं, आपण म्हणतो ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मी परमात्मा आहे, ही अवस्था प्राप्त होण्याला ज्ञान प्राप्त होणे म्हणतात. मग ते ज्ञान देखील निघून जातं, म्हणजे मी पण राहत नाही, परमात्मा आहे म्हणजे हाय पण परमात्मा, बस, बाकी काही नाही. आलं लक्षात? तसं एखादी मुलगी लग्न होतं आणि तिला मोठी उत्सुकता असते बाळ होण्याची, आणि जसं तिला दिवस जातात तर ती नाना प्रश्न विचारतात की दिवस गेल्यावर काय होतं, नेमकं शरीरात बदल काय होतात, मग काय खावंसं आवडतं, काय नाही, मग कुठले त्रास होतात, वजन किती वाढतं, माझे कपडे मला होतील की नाही, नाना शंका प्रश्न तिच्या पहिल्या बाळंतपणामध्ये असतात, ते आपण बघतो. आणि मग पुढे काय होतं की तिला बाळ होतं एके दिवशी प्रत्यक्ष, आणि तिला तो अनुभव येतो की ती आई झालेली आहे. आता मी आई आहे, नंतर मी निघून जातो, आई आहे, नंतर आहे आई, बस झालं ना. म्हणजे ते ज्ञान देखील त्या अवस्थेला सोडून जातं. म्हणजे काय? परमात्म्याची जी अवस्था आहे. जसं लाकडामध्ये अग्नी आपल्याला माहित आहे, मग तो दिसतो का? असा दिसत नाही. लाकडामधला अग्नी दिसायला काय करायला, लाकूड जाळायला लागतात. जाळल्यावरती लाकडाचा जो आकार आहे तो आकार तो अग्नी घेतो, आणि काही वेळाने अग्नी त्या लाकडालाही सोडून जातो, म्हणजे त्याची राख होऊन जातो. खाली लाकडाची राख म्हणजे लाकूड उरलेलं असतं राखेच्या स्वरूपामध्ये, पण अग्नी निघून गेलेला असतो. तसं हे ज्ञान जे आहे, ही परमात्मा अवस्था प्राप्त झाल्यावर माऊली सांगते ते ज्ञान देखील नुसतं परब्रह्म ही अवस्था उरते आणि ती राहते फक्त, असं इथे माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. पुढे ते काय म्हणतात? आता इथे माऊलींनी एक शब्द वापरलेला आहे बोलत असताना. ते काय म्हणतात की आत्मस्वरूपाचे अज्ञान निवृत्त करून स्वतःला कीर्तिमुखत्व प्राप्त करून घेतल्यावर, आता आत्मस्वरूप जे आहे ते मिळतं, म्हणजे अज्ञान गेल्यावर आपल्याला आपलं स्वतःचं आत्म्याचं स्वरूप कळतं, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होतं. तर ते स्वतःला कीर्तिमुखत्व प्राप्त करून, आता कीर्तिमुखत्व हा काय प्रकार आहे, हा शब्द यांनी ते का वापरला? तर त्याची एक गोष्ट आहे भगवान शंकरांच्या याच्या संदर्भामध्ये. एक गोष्ट, ती काय गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. माऊलीने इथे तो का बरं वापरला आहे. तर जालंधर नावाचा एक दैत्य होता, आणि हा दैत्य सगळ्यांना त्रास द्यायला लागला.
तर भगवान शंकरांनी ठरवलं की या दैत्याचा नाश करायचा आपल्याला, म्हणजे त्याला मारायचंय. मग त्यांनी काय केलं की एक पुरुष निर्माण केला. तो पुरुष कसा होता की ज्याचं तोंड सिंहाचं होतं, ध्येय माणसाचा होता, पुरुषाचा होता. आणि त्याला हे काम देण्यात आलं की तू त्या जालंधर दैत्याला खा, त्याला काही वर मिळालेला की त्याचं कोणी वध करू शकणार, जे काय असेल त्याच्यामध्ये न जाता प्रत्यक्षामध्ये काय झालं ते बघूया आपण. तो असा जो पुरुष निर्माण झाला होता की ज्याचं तोंड सिंहाचं आहे आणि देह माणसाचा आहे. त्यांनी काय केलं, त्या जालंधरवर युद्ध केलं, जालंधरला खाऊन टाकलं त्याने. पण त्या सिंहाची भूक काही भागेना. तो आता मी काय करू, माझी तर भूक भागतच नाही. भगवान शंकर म्हणे तू स्वतःलाच खाऊन घे म्हणे, तुझी जी शरीराची आवड ते खा. पण त्यांनी स्वतःचे जावळ खाल्ले, तोंड नुसतं ओरड. म्हणे आता काय खाऊ, त्याने थांब आता मी तुला एक काम देतो. तर त्यांनी त्याला सांगितलं की तुझं जे कीर्ती, हे त्याला कीर्तिमुख नाव दिलं त्यांनी कीर्तिमुख नाव दिलं. हे तुझं जे मुख आहे आता, याचं सगळे दर्शन घेतल्याशिवाय शिवाच्या दर्शनाला येणार नाही. आणि ते करतो शिव मंदिरामध्ये ज्यावेळी आपण जातो तर तिथे गाभाऱ्याच्या सुरुवातीला खाली सिंहाचं हे असतं, असं मुख असतं, ते कीर्तिमुख. अलग लक्षात, त्याला त्यांनी तिथे विराजमान केले की जा. म्हणजे याचा अर्थ काय, कीर्तिमुखाने जसे इतर राक्षसांना खाऊन आपले शरीरही खाल्ले, तसे ज्ञान अज्ञानाला नाहीसे करून स्वतःही नाहीसे होते. म्हणजे काय करतं की जसं ज्ञान आहे त्या अज्ञानाला नाहीसं करतं आणि स्वतःही नाहीसं होतं, तसा हा जो होता यांनी त्या राक्षसांना खाल्ला आणि स्वतःही नाहीसा. आणि शंकराच्या मंदिरामध्ये भगवंतांनी त्याला सांगितले ते थांबतो. मंदिरांमध्ये अशा गूढ संकल्पना खूप आहे, ते पुराण वाचल्याशिवाय आपल्याला त्या कळत नाही. ती पुराणातली ती कथा आहे कीर्तिमुखाची. आपल्याला काय लक्षात घ्यायचं की ज्ञान देखील परब्रह्म अवस्था प्राप्त करू, की ज्ञानही निघून जातं ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले. आणि ज्ञान प्राप्त करायला सोपा मार्ग काय, मनावर नियंत्रण पाहिजे. मनच भटकवतो आपल्याला, मनावर नियंत्रण, तेच मन आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. अलग लक्षात. पुढे जाऊयात आपण. पुढे माऊली म्हणतात, त्याप्रमाणे वृत्ती ज्ञानाने अज्ञान नष्ट केले आणि आपणही साधकाच्या अति ब्रह्मवस्तू देऊन निघून गेले. म्हणजे वृत्ती ज्ञाना वाचून किंवा साधनीभूत ज्ञाना वाचून जे प्राप्त स्वरूप ज्ञान म्हटले, म्हणजे ज्ञान एकदा प्राप्त झालं ते ज्ञानही निघून जातं आणि परब्रह्म जे परमात्मा आहे ती अवस्था आपली टिकून राहते. म्हणून आपण बघतो व्यवहारामध्ये जे परब्रह्म स्वरूप झाले त्यांना आपण संत म्हणतो, त्यांचं संतत्व काही कशाने कमी होत नसतं. काही लोक काय करतात, त्यांची फार वेड्यावाकड्या पद्धतीने परीक्षा बघत बसतात. खरं तसं शहाण्या माणसांनी करू नये. तिथे दोनच नियम असतात, एक शरणागत भाव ठेवावा, दुसरा सेवा भाव ठेवा. आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते आपण घ्यावं, अलग लक्षात, असा त्याचा साधा सरळ अर्थ. ते लोक विसरून जातात आणि बऱ्याच इतर गोष्टी करतात. पुढे ते म्हणतात, हे अर्जुना, जो उत्तम पुरुष आहे, यापूर्वी जे दोन पुरुष सांगितले त्याच्याहून तो निराळा असा तिसरा पुरुष माया संपर्क रहित असून त्याला उत्तम पुरुष ही संज्ञा आहे. हा जो उत्तम पुरुष कसा आहे, तर या क्षर आणि अक्षर पुरुषांना वेगळा आहे आणि माया रहित आहे. त्याला माया काही त्याला बंधनामध्ये टाकू शकत नाही, हे त्याचं वेगळेपण. हे तू लक्षामध्ये घे, असं माऊली सांगतात. ते पुढे म्हणतात, अरे अर्जुना, गाढ निद्रा अवस्था आणि स्वप्न अवस्था याहून जागृत अवस्था ज्याप्रमाणे पुष्कळ प्रकारांनी वेगळ्या नानाचीच असते. बा अर्जुना, सूर्यकिरणे आणि मृगजळ यांच्याहून सूर्यमंडळ ज्याप्रमाणे फारच विस्तीर्ण आहे, त्याप्रमाणे उत्तम पुरुष त्या दोन्ही पुरुषांहून वेगळा आहे. आता उत्तम पुरुषाचं म्हणजे परमात्म्याचं वर्णन करताना मौली काय सांगतात की तुला कसं समजून सांगू अर्जुना की उत्तम पुरुष कसा आहे. कारण जो स्वतःच आहे त्याचं वर्णन करणं जरा अवघड असतंय, माऊलींना सांगायचंय. तसं एखाद्या महिलेने विचारलं की प्रत्यक्ष बाळ होताना काय होतं, प्रसूती होताना तिला बाळ आहे, तर ती जिला बाळ झालं ती काय सांगेल, अगं तू अनुभव, तिने किती वर्णन केलं का, ती म्हणे तू अनुभवच घेतो.
अलग लक्षात. तर पाना फुटणे दुधाचा म्हणजे कसं काय फुटतो पाना अचानक, बाळाचं रडणं ऐकल्यावर, तर ती काय सांगेल की त्याचा प्रत्यक्ष तू अनुभवच घे. ते किती मी वर्णन केलं तुला कळणार नाही शरीरामध्ये काय बदल होतात, तर त्याचा तू प्रत्यक्ष अनुभव घे. तशी ही गोष्ट. तर माऊली इथे काय सांगतात की तुला एक साधं उदाहरण सांगतात. गाढ अवस्था आणि स्वप्नावस्था याच्याहून जागृत अवस्था वेगळी आपल्याला दैनंदिन जीवनात कळतं की नाही. आपण जागेपणी बऱ्याच गोष्टी करू शकतो, गाढ आणि स्वप्नावस्थेत करू शकत. तसं ही जी उत्तम पुरुषाची अवस्था ही पूर्णतः शर आणि अक्षरावस्थेहून वेगळी आहे, हे तू लक्षात घे. ते तुला अजून दुसरं उदाहरण सांगतो अर्जुना, की सूर्य हा आणि मृगजळ. सूर्याच्या उन्हामध्ये आपल्याला मृगजळ दिसतं, पण मृगजळ आणि सूर्याची किरणांमुळे मृगजळ तयार. किरण आपण बघू शकतो काचेतून आल्यावरती, धुलीकणांमध्ये आपल्याला दिसत. मृगजळ आपल्याला लांब दिसतं कुठेतरी रस्त्यावरती, पण याहून सूर्य वेगळाच आहे की नाही. तुम्ही असं म्हणू शकता का सूर्यामुळे मृगजळ आहे, सूर्यामुळे सूर्यकिरण आहे, तिन्ही एकच असले तरी प्रत्यक्षात सूर्य पूर्णतः वेगळा आहे. आपल्याला सांगायची गरज लागते का नाही. तसं शर आणि अक्षर पुरुषाहून उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा पूर्णतः वेगळा आहे, तिन्ही एकच. पण त्याची ती जी अभिन्न अवस्था आहे, अद्वैत अवस्था, द्वैत नाही, दोन नाही, ती जी अवस्था ती पूर्णतः भिन्न, हे तू लक्षामध्ये घे. पुढे ते म्हणतात महाप्रलयाच्या अखेरीस सागर आपली मर्यादा नाहीशी करून सर्व नद आणि नद्यांना एकत्र आणून पूर्णत्व सिद्ध करतो. तसे महाप्रलयाच्या प्रकाशाने दिवस आणि रात्र गिळून टाकलेले असतात, त्याप्रमाणे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी जागृतीची गोष्ट नाही, स्वप्न सुप्तीचा पत्ता लागेल कसा. आता ते काय सांगतात की तू कल्पना कर की महाप्रलय ज्यावेळी येतो, महाप्रलय येतो म्हणजे काय होतं माहितीये का, की सगळीकडे पाणी भरून राहत. म्हणजे नद्या नाले ओढे सगळे समुद्राला मिळतात, आणि जिथे ज्याला पृथ्वी म्हणतो ती पृथ्वी दिसतच नाही आपल्याला. हा प्रलय येतो म्हणजे सगळीकडे समुद्रच दिसतो. म्हणजे महाप्रलयाच्या वेळी समुद्र काय करतो की नद्या नाले सगळे आपल्यात मिसळून टाकतो आणि सारं जग वापरून टाकतं. पाण्याशिवाय काही दिसतच नाही आणि सगळं नष्ट होऊन जातं. त्याला म्हणतात महाप्रलय. म्हणजे समुद्राशिवाय काही नाही, इतका तो विस्तार पावतो. तसं उत्तम ज्ञान जे आहे हे महाप्रलयासारखं एकदा ते प्राप्त झालं की हा उत्तम ज्ञानी पुरुष आहे, कुठे गेला तर त्याला तेच दिसतं, त्याला तोच परमात्मा भाव सगळीकडे दिसतो, हे तू लक्षामध्ये घे. आणि महाप्रलयाच्या वेळेस ते काय म्हणतात की जसं महाप्रलय की दिवस आणि रात्र हे काही राहत नाही, सगळीकडे उजेडच असतो, तसं एकच अवस्था असते. तसं हा जो उत्तम पुरुष आहे, हा असल्यावरती जागृत आणि स्वप्न अवस्था जी आहे किंवा गाढ अवस्था अवस्था काही राहतच नाही म्हणजे. जसं हे पूर्णतापणे वेगळं होऊन जातं, हे लक्षात घे. नंतर त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी एकपणा नाही, कारण एक ही संख्या आणि संख्या गुण आहे. उत्तम पुरुष निर्गुण निर्वेश असल्याने त्याच्या ठिकाणी एकत्व संख्या उद्भवत नाही. आता आपण असं म्हटलं की उत्तम पुरुष एकटा आहे, तर ते म्हणणं देखील चुकीचं आहे, माऊली म्हणतात. कारण एक हे शब्द ही एक ही संख्या आहे आणि दोन ही संख्या आहे, तीन ही संख्या. मग एक या संख्येचा उल्लेख का करायचा. उत्तम पुरुष सगळीकडे चराचर व्यापून राहिलेला आहे, परमात्मा चराचर व्यापून, तो एक आहे असं म्हटलं म्हणजे दुसरा कोणीतरी आहे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून तो एकच आहे, अद्वैत आहे, हेच म्हणणं योग्य ठरतं. त्याला एक हा शब्द म्हणणं देखील चुकीचं आहे, असं इथे माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात उत्तम उत्तम पुरुष निर्गुण निर्विशेष असल्याने त्याच्या ठिकाणी एकत्व संख्या उद्भवत संभवत नाही. असे जे काही परमतत्व आहे तोच तो उत्तम पुरुष आहे असे समज, आणि ज्याचा परमात्मा या नावाने उल्लेख केला जातो. हे पांडवा, हे सुद्धा बोलणे उत्तम पुरुषाशी ऐक्याला प्राप्त नव्हतं, जीव दशेतच राहून आणि जीवात्वाच्याच भ्रमानेच आहे. जसे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावरचा उभा राहिलेला म्हणून सांगतो. तर माऊली काय म्हणतात, हे जरी उत्तम पुरुषाचं परमात्म्याचं मी वर्णन करतो आहे, तरी ते समजणं हे उत्तम हे अवघड आहे. उत्तम पुरुषाचीच जर तुम्ही अवस्था प्राप्त करून घेतली, म्हणजे तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं किंवा आत्मसाक्षात्कार झाला, तर ती अवस्था तुम्हाला कळेल. त्या अवस्थेचं वर्णन करणं किंवा त्याला कैवल्य अवस्था म्हणतो आपण, हे फार अवघड आहे. तरी कसं आहे माहिती का, म्हणाले माऊली म्हणतात की दोन माणसं गेले
नदी किनारी फिरण, त्यातला एक पाय घसरून नदीमध्ये पडला आणि काठावर उभा आहे. आणि तो जो पडलेला आहे पाण्यामध्ये, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी चाललं, आता तो पाणी डुबायला लागलेला आहे. आणि काठावर तर सांगतो की तो कसा डुबतोय. आता हात काही पाण्यात गेलेला नाही, याला अनुभव चाललेला आहे. नाकातोंडात पाणी गेल्यावरती काय होतं, श्वासोश्वास कसा अडकतो, काय होतं, पायाला खाली आधार राहतो, तो कसं वर्णन करेल. तसं अज्ञानी माणूस या ज्ञानी माणसाची, म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तो जीवदशेमध्ये राहून, हे देहात राहून त्या उत्तम पुरुषाचं, आत्मसाक्षात्कार झालेल्या पुरुषाच्या अवस्थेचं वर्णन नाही करू शकत. तो केवळ कल्पनाच करू शकतो, त्याचं प्रत्यक्ष वर्णन करू शकत नाही. हे अर्जुना तू लक्षामध्ये घे, असं ते इथे सांगतायत. पुढे माऊली म्हणतात, तद्वत त्याप्रमाणे हे मुकुटधारी अर्जुना, ज्ञानरूपी तीरावर उभे राहूनच पलीकडे काय आहे आणि तीरावर काय याबाबत वेदांना गोष्टी सांगता येतात. पण वेद हा शर अक्षर पुरुष दोन्ही निकृष्ट आहे, असे पण या उत्तम पुरुषाला उत्कृष्ट आणि आत्मरूप म्हणतात. तर वेद पण काय करतात, ज्या वेदांनी परमेश्वराचं वर्णन करायचा प्रयत्न केलाय, ते असं नदीच्या काठी, ज्ञानाची नदी, ज्ञानरूपी नदीच्या काठावर उभे राहून परमात्म्याचं वर्णन करायचा प्रयत्न करतात. आणि ते सांगतात की शर आणि अक्षर पुरुषावरून हा परमात्मा वेगळा आहे, तो अभिन्न आहे, असं ते आपल्याला सांगतात. त्यांना पण त्याचं नीट वर्णन करता येत नाही वेदांना, असं इथे माऊलींना सांगायचंय. याचा दुसरा अर्थ काय माहिती का, साध्या भाषेत एखाद्याने खूप वेद पुराण शास्त्र वाचलं, सगळं काही वाचलं, त्याला तो तुम्हाला भाषण देऊ शकेल, तो त्या विषयावरती बोलू शकेल, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याला अनुभूती नसेल तर परमात्म्याच्या बद्दल तो, परमात्म्याचा अनुभव त्याच्या सानिध्यामध्ये येणार नाही. खऱ्या गुरुच्या सानिध्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती येते, आपल्याला त्या आतूनच कळतं की आपण सिद्ध गुरुकुळाने. गुरु पण काय करतात आपल्या शिष्याला, तर शिष्याने साधना आणि गुरुने सांगितलेल्या गोष्टी पाळल्या तर गुरु त्याला आपल्यासारखं करून टाकतात आणि गुरु शिष्य परंपरा ही पुढे चालू राहते. पुढे ते म्हणतात, काही न बोलणे हीच ज्या वस्तूविषयी बोलणे आहे, काही न जाणणे हेच ज्या वस्तू सर्व जाणणे आहे, श्रीमंत गरीब मनुष्य काही न होणे हेच ज्या वस्तूचे होणे आहे. मौलिक काय सांगतात की त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. म्हणजे एखादी वस्तू आहे हिच्याबद्दल बोलता येत नाही, ती वस्तू होऊनच राहिली तर किती सोपं आहे. तिचं वर्णन करता येत नाही, त्या वस्तू करता न बोललेलं बरं. आपण कशासाठी बोलायचं, आपण बघावं, वर्णन जमत नाही तर तिचा अनुभूती घ्यावी. अलग लक्षात, तिची अनुभूती घ्यावी आणि आपण शांत राहावं, असं इथे माऊली सांगतात. त्याच्याबद्दल बोलता येत नाही आपल्याला, हे तुम्ही लक्षात घ्या. ते ब्रह्म मी आहे हे ज्ञान जेथे अस्ताला गेले आहे, सांगणारा जेथे सांगणे झाला आहे, दृश्य दृश्य जेथे मावळले आहे, तिथे माऊली काय सांगतात की एखादा जो शिष्य आहे त्या अवस्थेला घरी, तो ज्यावेळी ज्ञान प्राप्त होतो तो मी परब्रह्म झालो, मी ब्रह्म. पुढे मी जातो ना, आहे पण जातो, परब्रह्म हे एवढंच पूर्ण राहतं. त्यामुळे कोण कोणाबद्दल सांगणार, म्हणजे द्रष्टा ज्याला त्याची अनुभूती आली द्रष्टत्वाची, तो पण राहत नाही, आणि द्रष्टत्व जे बघायचं जे प्राप्त तेही राहत नाही. सगळं काही एक होऊन जातं, अद्वैत अवस्था होऊन जाते, द्वैत राहत नाही. मीच परमात्मा आहे, मी पण निघून जातो, वेगळेपणाच राहत नाही त्याच्यामध्ये. अलग लक्षात. आणि अशा अवस्थेमुळे जसं एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, किंवा गजानन महाराज ज्यावेळी शिगावाला प्रकट झाले, उष्ट्या पत्रचं खाल्लं, तर म्हणजे आता काय सांगण्यासारखं, मीच सगळीकडे भरून राहिले, मला चांगलं ताट दिलं काय हलकं ताट दिलं काय, माझ्याकरता फरक काय पडलेला आहे म्हणतात. अलग लक्षात. हे याच्यामध्ये त्यांचा हा भाव जो आहे का आपण इथे समजून घेऊ. म्हणजे सांगणारा आणि जे प्राप्त करायचंय प्राप्त करणार, जे प्राप्त झालंय ते ज्ञान, हे सगळं निघून जातं, एकच अवस्था होते, ती म्हणजे परमात्म्याची अवस्था. हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, आता सूर्याचे बिंब आणि त्याचे पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारं तेज जरी कोणत्या उपाने घेता आले नाही, तर त्यांच्या दरम्यान तेज कुठले असे म्हणू नये. तर इथे अजून एक उदाहरण सांगतो की सूर्यबिंब पाण्यात पडलेलं असतं, सूर्याची ती किरण आपल्याला पाण्यामध्ये बिंब, सूर्य
तर आपण ह्या सूर्य खरा का तो खरा असं काय आपल्याला वर्णन करता येतं का? सूर्य सूर्यच आहे. अलग लक्षात, त्याची अनुभूती घेणं हेच योग्य असतं. त्याचं वर्णन करायला आपल्याला जमत तसं परब्रह्म ही अवस्था असं ते आपल्याला सांगतायत. किंवा घाणेंद्र आणि सुवासिक फुल यात असलेला सुगंध आपल्याला पाण्यात दिसत नाही, म्हणून त्याचे अस्तित्व नाही किंवा तो मुळीच नाही असे प्रतिपादन करणे योग्य न राहणार नाही. तो द्रष्टा आणि दृश्य द्वैत जरी जाते तर मग काहीच उरत नाही म्हणे प्रमाण सिद्ध नाही. अशा स्थितीत जे अनुभवला येईल तेच त्याचे रूप समजावे. तर माऊलींनी बघा हा अवघड विषय कसा सोपा करून सांगितलाय. ते म्हणे तुम्ही बागेमध्ये गेला तर एक सुगंधी फुल तुम्हाला दिसतात, ते सुगंधी फुल तुम्ही घेतात, त्याचा सुगंध घेतात म्हणून सुगंध. ते फुल लांब आहे झाडावर, तुम्ही इकडे उभा आहे, पण त्या फुलातून सुगंध येतो आणि तुमच्या नाकामध्ये जातो. सुगंध तुम्हाला दिसत नाही पण नाकामध्ये जातो. आता ते फुल कोणीतरी तिकडे नष्ट करून टाक, पण सुगंध तर आलेला आहे तुम्हाला आणि सुगंध पण निघून गेलेला आहे आता येऊन. आपण असं आणतो हवेचा पुढे निघून गेलाय सुगंधात. आपण असं म्हणू शकतो का फुलं नाही तर सुगंधच नाही? कारण सुगंध दिसत नाही मान्य आपल्याला, पण सुगंधाची अनुभूती आली की नाही तुम्हाला? तसं अज्ञानाची अवस्था गेली म्हणजे जो ज्ञानी माणूस आहे त्यांनी साधना केली, तर अज्ञानाचा तो ज्ञानी झाला आणि परब्रह्माची त्याला अवस्था प्राप्त झाली. आता प्राप्त करण्यासारखं काही राहिलं नाही. म्हणजे मग असं आपण म्हणू शकतो का की ती परमात्म्याची अवस्थाच नाहीये? तर ती अवस्था नाही असं आपण म्हणू, जसं सुगंधच नाही असं आपल्याला म्हणता येत नाही कारण तो डोळ्याला दिसत नाही, तसं ती अवस्था डोळ्याला दिसत नाही सूक्ष्म असल्यामुळे, पण ती परमात्म्याची अवस्था अस्तित्वात आहे असं हे माऊली इथे आपल्याला सांगतायत. म्हणून माऊली म्हणतात की द्रष्टा ज्यांनी परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आणि दृश्य म्हणजे परमात्मा, हे दोघं जरी नाहीसे झाले तरी परमात्म्याचं स्वरूप नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. तो सदैव अस्तित्वामध्ये आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचा जो अनुभव येईल तो अनुभव हाच आपण खरा समजावा आणि त्याच्यामध्ये राहावे. पुढे ते म्हणतात प्रकाशा वाचून जो प्रकाश रूप आहे, जो नियम वस्तूखेरीज नियमन करणारा आहे आणि जो आपल्या निरपेक्ष व्यापकपणानेच आकाशाच्या आपल्या स्वरूपात बसवितो. या परमात्मा कसा आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, तोच त्याच्यासारखा. अलग लक्षात, अशी त्याची अवस्था आहे आणि ती अनुभवणे हाच इथे उपाय आहे असं माऊलींना इथे सांगायचं आहे. तर तोच प्रकाश आहे, तोच सगळ्यांसारखा आहे. आणि तो कसा जाणता येतो, तो नाद कधी कधी काय असतं त्याचे त्याचे जाणण्याचे काही साधे सोपे नियम आहेत. म्हणजे कधी कधी आपण साधनेमध्ये असतो तर आपल्याला काही संगीत ऐकू तर आपल्या लक्षात येते की संगीत तर कोणी कुठे वाजवत नाही, कोणी वाजवताना संगीत ऐकले नाही, त्याची अनुभूती येते. कधी कधी सुगंधाची अनुभूती येतो आपल्याला, तुमच्या की बऱ्याच जणांना आलेले ते. कधी कधी परमात्मा समोर एखाद्या रूपात येऊन दर्शन देतो आपल्याला, अलग लक्षात, त्याच्या अशा अनुभूती येतात. पण तोच पूर्णपणे होऊन राहणं ही जी अद्वैत अवस्था आहे ती ज्ञानप्राप्तीनंतर येते असा इथे असा खरा अर्थ आहे. जे सुखालाच प्राप्त झालेले सुख, जे तेजालाच मिळालेले तेज आहे, जे महाशून्यामध्येही हे शून्य बनून जाते. म्हणजे सुखच सुखाला प्राप्त झाले, तेजच तेजाला प्राप्त झाले. जो साधक आहे तोच परमात्म्याला प्राप्त, तोच परमात्मा होऊन राहिला, वेगळे पण काही राहिलेलं नाहीये. अशी ती अवस्था आहे, ज्ञानप्राप्तीची अवस्था आहे. ते पुढे म्हणतात, हे पार्था, जो पूर्णपणाचा शेवट आहे, जो सर्व पुरुषात श्रेष्ठ पुरुष आहे आणि विश्रांतीचा विसावा ज्या ठिकाणी शांततेत प्राप्त झाला आहे, तो विकासाला पूर्ण उठतो, तो ग्रासालाच ग्रासून टाकतो, तो बहुतापेक्षा भूत प्रकाराने गुंतच आहे. म्हणून माऊली काय सांगतात की तो परमश्रेष्ठ पुरुष असा आहे की आपण म्हणतो आपल्याला विश्रांती घ्यायची, पण विश्रांतीला जी विश्रांती लागते ती त्या परमपुरुषाच्या ठिकाणी असते, हे तू लक्षात घे. आणि ते दुसरं म्हणतात की तिथे अशी काही शांतता प्राप्त होते की शांततेला शांती प्राप्ती मिळाली असं तू समजून घे. हे अवघड समजायला आहे, पण ती अवस्था प्राप्त करणं हेच त्याचं खरं मुख्य गोष्ट आहे. हे सगळ्या याच्या सांगण्याचा हा सार आहे. पण जसे शिंपण न जाण्याला ते चांदी न होतात आपल्याला चांदी रूप भासवते, अनेक सूर्यलंकाच्या स्वरूपात सोने न लोपले जाता अज्ञानाच्या दृष्टीने लोपले जाते, त्याप्रमाणे जो जग न होता जगाचे धारण करतो
म्हणून अलंकाराकडे पाहणाऱ्या सोने दिसत नाही, त्याप्रमाणे जड विनाशी जगताकडे लक्ष देणाऱ्याला परमात्मा दिसत नाही. कारण अलंकार जसे सोने असते तर जगत शीतळ स्वरूप परब्रह्मच आहे. तर माऊलीने अजून एक सोन्याचं उदाहरण दिले. माऊली काय म्हणतात की आपण सोन्याचा दागिना बघतो तर एखाद्या अडाणी माणूस काय म्हणतो, हे छान दागिने, मंगळसूत्र आहे, कानातले कुंडल आहेत, हा गळ्यामधला मोठा नेकलेस आहे. पण कोणी, अरे बाबा ते तुला दिसतोय नाही पण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात सोनं आहे, ते सोनं आहे. तो नाही, मला दागिने दिसतात. पण ज्याला समज आहे, ज्याला कळतं, तो पण अरे दागिने जरी आहे तुला वाटले तरी प्रत्यक्षामध्ये ते सोनं आहे. तो सोनं कुठे, तर दागिने आहेत. पण ज्ञानी माणसाला कळतात की ते दागिने आहे. तसंच प्रत्यक्ष ज्ञानी माणसाला कळतं की ही जी सृष्टी आपण बघतो सारी, या साऱ्या सृष्टीमध्ये तोच परमात्मा घुमून राहिलेला आहे. त्यांनी स्वतःने संकल्प केला आणि सृष्टी निर्माण झाली. डोंगर, दऱ्या, माणसं, पशु, पक्षी, तो संकल्प तो एकटाच होता. त्यांनी संकल्प केला हे सारे तयार झाले आणि नाश झाले तरी तोच परत रूप धारण करतो. नवीन जीव होऊन परत रूप धारण करतो. सगळीकडे तोच आहे हे ज्ञानी माणसाला कळतं, अज्ञानाला कळत नाही. तो या सृष्टीचं बाह्य रूपच बघत राहतो पण आतमध्ये बघत नाही. का तर त्याला ती सूक्ष्म दृष्टी प्राप्त झालेली नसते, असं इथे यांना सांगितलं. मी माझ्या शब्दांना विराम देतो. आपण आलात आणि आज प्रवचन पण झालंय आणि माऊलींच्या कृपेमुळे हा अवघड विषय आपल्याला समजायला सोपा झालाय. म्हणून आपण माऊलींचे आभार मानूया. तुमच्या हृदयस्थित जी माऊली, तिला मी वंदन करतो, त्या परमात्म्याला वंदन. आणि आजचं प्रवचन संपलं असं होतं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री